तुम्ही पण माझ्यासारखे अंडा लवर आहात आणि फक्त अंड्याची भाजी आणि अंड्याची पोळी खाऊन कंटाळा आहात, तर तुमच्यासाठी मी आज एक नवीन अंड्याची रेसिपी घेऊन येत आहे। हाँ, थोडीशी झंझट आहे, पण पापी पेट का सवाल है उतना तो करना ही पड़ेगा। पण रेसिपी खूप भारी लागते। आता ही रेसिपी माझ्या फील्डमध्ये येईपर्यंत पण मला पण असं वाटत होतं की अंड्याची फक्त भाजी आणि ऑमलेटच होऊ शकते, फार फार तर भुर्जी। पण ही आहे अंडा दम करी, इतकी भारी होते ना, तुम्ही एकदा ट्राय केली तर तुम्ही पण हिच्या प्रेमात पडाल। सगळ्यात आधी कांदा कट करून घ्यायचा बारीक आणि ह्याच्यात टाकायचं लसण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो, ह्याची सगळी प्युरी करून घ्यायची। तेल तापायला ठेवायचं, त्याच्यात आपले खडे मसाले टाकायचे, त्याच्यानंतर कांदा टाकायचा, तो थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जी काही आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ते टाकायची, ती पण चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची। आणि हे सगळे कोरडे मसाले ज्याच्यात होतं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, धने पावडर आणि गरम मसाला, आणि हे टाकल्यास त्याच्यानंतर दही टाकायचं आणि त्याला पण असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला मीठ आणि थोडंसं पाणी, म्हणजे आपलं जे भांडं होतं तेच थोडंसं विसळून टाकायचं, एक अर्धा वाटी पाणी। आणि त्याच्यानंतर मी इथं 3 अंडे घेतलेत, तुम्ही 4 किंवा 5 पण घेऊ शकता, त्याच्यानुसार तुम्हाला त्याची ग्रेव्ही थोडीशी वाढवावी लागेल। आणि असं अंड्यांना दम घेऊन घ्यायचा। फक्त 10 मिनिटात तुमची भन्नाट अशी अंड्याची दम करी तयार होते आणि ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत तुम्ही दोन्ही सोबत खाऊ शकता। वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि भाजीवर ताव मारायचा। चला, मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।